आई आई आले. घेऊन आलोय सगळं 1-1 किलो. आणलंच ना सगळं सामान? दोनदा फोन केला बघ, अजून उचलला नाही. काय काम असतं तेवढी काय माहित. तुम्हाला नाही कळणार. घर सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. हे एवढंस घर आवरायला अख्खा दिवस लागतो. बोलली लगेच. अगं मी तिकडे येतोय हे सांगायला फोन करतोय ना मी. उचलायला काय होतंय? का कोण उचलू देत नाही? घेतला संशय. दोनदा फोन उचलला नाही तर लगेच संशय घेत. आई यांच्या मनात आलं ना तर आर्मी मिलिटरी सगळ्यांना माऊच्या घरात घेऊन जातील. अरे गप बस की, थोबड बंद ठेव तुझं. तुला आता कळणार नाही ते. तुझं लग्न होईल, तुला मुलगी होईल, तिचं लग्न होईल ना त्यावेळेस कळेल तुला. हे बघ, माझं अजून लग्नाचं ठरलं नाही, पोराबाळापर्यंत पोहोचले. थोबड बंद ठेव तुझं. अहो मी काय म्हणते, मी माऊचं घर नाही पाहिलंय. मी येऊ का? कशाला? का म्हणजे मला अधिकार आहे ना मुलीचं घर पाहायला. मी पण येतो. म्हणजे आपण तिघं एकत्र जाऊ सगळे. अरे तिने अजून फोन नाही उचलला. एक काम करा बाबा, तुम्ही माऊला मेसेज करा. माऊला मेसेज करा, म्हणजे माऊ नंतर तुम्हाला आहे ना ते रिप्लाय करेल किंवा तुला फोन करेल. माऊ मेसेज बघेल. करा तुम्ही फोन मेसेज करा. तोपर्यंत मी लाडू करते. हा आधी तिला चहा देऊन ये आणि मग आल्या आल्या बघ बाबांशी बोल. काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याशिवाय इतका परत परत फोन करतायत का? चहा देऊन ये जा. आज आम्ही सगळे तुझ्या घरी येतोय. वा, या हनुमंतराव या. आता मजा येणार आहे. चला आगीत जरासं तेल ओतून येऊया. विराज मेहता. मम्मी चहा. काय घरात राहते का कुठं राहतीच? मी कशी चहा पिती माहित नाही वय. सॉरी बया, साधा चहा बशीत वत्ता येईना हिला, म्हणून मला हिच्या मायेचा उद्धार करावा लागतो आणि लोकांना माझं तोंड दिसते. सॉरी, ते चुकून झालं. सॉरी. राहू दे ते बाजूला. ते ये इकडे बस. बस खाली बस. काय आहे आतापर्यंत स्वतःच्या नवऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लई गोळ्या चालवल्या तू. एवढं सोपं नाही. ती खाली लई छोटू बोलत होतीस ना, आता ना माझ्यासाठी बोलायचंस. घे फोन. घे आता. तर म्हणजे मला कळलं नाही. मी समजावून सांगते तुला. काय पण आली होती एकदा तू. काय प्रेमानं जोडला त्याला कुणी नाही तोडला. लय भारी विचार आहे बरं का. लई मान विचार, पण थोड्या यासाठी बाजूला ठेवायचा. आणि मी सांगते त्या भाषेत फोन लावून वसुली करायची. मम्मी मला नाही जमणार आहे. मी कशाला इथं? आता माझ्या पोराला एवढा पटवलास तू. बाईच्या जवळ जाऊन बसलीस, घरात आलीस, लग्न करून घरामध्ये आलीस. याच्यात काय अवघड आहे? सॉरी, मी नाही करू शकत. आणि मी करायला लावलं तर
मी माझ्या बाबांनी असे संस्कार नाही दिलेत मला. संस्कार तरी म्हणलं मी अजून एवढ्या वेळात संस्कार कसे मध्ये नाही आले. तुझ्या बापाला आणि तुला संस्काराचा डोस पाजायला लई मजा येते का ग? म्हणजे हे करायचं झालं ते करा म्हणलं आमचे संस्कार आम्हाला हे करायला देत नाही. आता ते करा म्हटलं आमच्या संस्कारामध्ये याची मान्यता नाही. काही झालं तरी संस्कार कुठं डायरेक्ट लिहून ठेवलेत का संस्कार? हा तुला ना शिक्षा म्हणून कान देऊन काही उपयोग नाही. माझी ओळख बदलायला निघाली होतीस, आता तुझी ओळख बदलून ठेवते की नाही ते बघ. मम्मी हा हा काय हट्ट आहे हो. तुम्ही मला बाकीची 100 कामं सांगा मी करेन, पण हे असलं काही करायला सांगू नका ना प्लीज. मला खूप आदर वाटतो तुमच्याविषयी आणि एक काम कर ना आधारापोटी करून टाक मग. आता तुला वाटतं का नाही मी हा सगळा कामधंदा सोडावा म्हणून? मग कुणीतरी वारसं पुढं चालवायला नको का? अगं बया काही झालं तरी आपला खानदानी बिझनेस आहे. मम्मी मी पाया पडते हो तुमच्या, प्लीज मला हे करायला नका लावू. आपली शिक्षा काय ठरली होती? मी सांगेन ते तू करणार. बोलली होतीस की नाही तुम्ही जे सांगान ते सगळं करीन मी. तुला हे करायचंय हे बघ काय एकदम सोपे. आकडे येतात ना, गणित येतं की नाही? तोंडाला येईल तो आकडा जो सांगते त्या नंबरवर फोन लावायचा आणि बोलून टाकायचा. आणि 4-5 शिव्या संस्कारात बसत नसतील ना, मी लिहून देते तुला शिव्या. हे घे फोन लाव, येळ नाही माझ्याकडं. लिह 788 लाव, नंबर दाब 788 972 13 आईच्या कस्तुरी, अगं तुझे बाबा येणार आहे, त्यांनी तुला फोन करायला सांगितलंय. अगं बाय 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 बाय. तरी म्हटलं मी अजून कसे काय शिकवणीमध्ये विद्यार्थी जमा नाही झाले. नाही दोघे आम्ही बोलत बसलोय, तू येणारच ना? आणखी काही काम होतं का? नाही ते हेच कस्तुरीचे बाबा येणार आहे तर ते म्हणून सांगायला आले. हा मी त्यांना सांगते फोन करून येऊ नका म्हणून. का असं सांगते येऊ नका म्हणून? बाबा आहेत ते तुझे, भेटायचं असेल त्यांना, नको का सांगणार तू? नाही फोन लाव बोल फोनवर म्हण त्यांना इकडं यायचं त्यांना पण बघू देत पोरीमध्ये काय काय बदल होत आहेत ते. मम्मीच्या सहवासात राहून पोरगी कशी झाली. एक काम करूया का, हे आले ना त्यांच्या समोरच एक वसुलीचा फोन टाकूयात. अशा 10-12 झणझणीत शिव्या हसड ना, म्हणजे कसे लाव फोन लाव. काहीही झालं तरी मी माझ्या तोंडून चुकीचं काहीही बोलणार नाही. बाबांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेत आणि मी ते नाही विसरू शकत. अक्कल आहे का तुला? काय दिवस भरत चाललेत का काय तुझे? येऊन बघू का तुला तिकडं? मम्मीचं काम नाही करत होय? तुझ्या आता जर कामाला उशीर लागला ना, तुला तिकडं येऊन जेता गाडीन तपास सुद्धा लागणार नाही तुझ्या घराला कुठं गेलायस ते. कळलं का? ठेव फोन आता. चिडलीस का कुणावर कधी? नाही. खोटारडी. माझ्यावर पण नाही चिडली का? रागावली का? नाही. शिव्या दिल्या नाही कधीच कुणाला? नाही. तू कधी कुणावर रागवली नाही, चिडली नाही, तुला शिव्या देता येत नाही, तुला काय शोपीस मध्ये ठेवायची का घरामध्ये? काय उपयोग तुझा या घरात? कला काय नको बोलवलं का? मग बोलवलं, तुलाच बोलवलं. शिव्या देता येत नाही हिला काय रागावता येत नाही, कुणावर चिडत नाही. काय करायचं हिचं? आमच्या कलाला बघ काय शिव्या देता येतात. येतात की नाही? हो एवढी लाजून का बोलती?
साध्या सुद्धा नाही, अशा झणझणीत शिव्या येतात आमच्या कलाला, आहे की नाही? डेमो दे. अगं कमू, इथे कोणाला शिव्या देणार मी? हा? मला दे शिवी, मला. कमू तुला कशा शिव्या द्यायचे काय तू पण? डोळे बंद करती, मला शिवी दे दे. एक नंबरची पाता यंत्री बाई आहे बरं का ही. हिच्या शापानं कावळा बस सुद्धा- बस 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 लय झाल्या आजच्या दिवसासाठी, लय झाल्या. चांगल्या देत येतात शिव्या. एक काम करायचं, आजपासून तू हिला शिव्या शिकवायच्या. तू ही तुझी गुरु बर का शिव्या शिकवण्यामध्ये. नीट शिकवायच्या, नाही तर माहितीये काय होईल ते. आत्या, मी असं काहीही शिकणार नाहीये. ये बाई, ए ऐक. ए बाई कस्तुरी, अगं द्यायच्या ना शिव्या. काय ग झालं तुला? हा अगं 2 शिव्या हसडल्या म्हणजे काय जीभ झडते का? पटकन बोलून मोकळ त्या मला नाही हो जमत. माझ्या बाबांनी नाही शिकवलंय मला असं. नका ना मला उगाच फोर्स करू. अगं बाई, या जगातले कुठले आई वडील आपल्या पोरांना आई शिकवतात तसं शिव्या द्यायला शिकवतील? हा, आणि काही गोष्टी स्वतः पण शिकायच्या असतात. मला नाही शिकायचंय ना पण स्वतःच स्वतः. आणि मला नाही द्यायच्यात शिव्या कोणालाच. मला खरंच नाही जमणार. ए बाई कस्तुरी, हे बघ काही कर पण निदान माझ्यासाठी तरी शिव्या द्यायला शिक बाई. नाही तर ती बया आहे ना, ती माझ्या डोक्यावर बसलीये तिकडे. आत्या, मी हात जोडते. प्लीज, मला खरंच नाही जमणार. धमकी देशील? धमकी? हा कोणाला धमकी देऊ मी आता? मी कधीच कोणाशीच असं बोलले नाहीये. अगं द्यायची तू. आत्या, हो ए, माझा मुर्द्या, हिम्मत कशी झाली रे फोन करायची मुर्द्या? हा? आणि गुपचूप मी सांगते तेवढे पैसे माझ्या अकाउंटवर जमा करायचे, नाही तर माझ्या इतके वाईट बाई कोणी नाही. समोरून बोल ना, हिंमत असेल तर. मग कळेल हनुमंत लोकांचे कोण आहे ते. काय झालं? कोणाचा फोन होता? तुझे बाबा. काय? आत्या, हो तुम्ही? आत्या, हो काय गरज होती तुम्हाला बाबांशी असं बोलायची? मी काय सांगू आता बाबांना? सांग बाई, काय सुचल ते सांग. हॅलो, माऊ, कोण होतं का फोनवर? कोण? अगं आता फोनवर कोणतरी बोलत होतं ना. बाबा, क्रॉस कनेक्शन लागलं असेल बहुतेक. बरं माऊ, मेसेज बघितला तर फोन वगैरे करायची काय पद्धत आहे का नाही? बाबा, मी ऍक्च्युली हे बघ, तुझा ऐकायला फोन नाही केला, मी तुला सांगायला फोन केलाय. हे बघ, आम्ही तिघं पण येतोय, मी, आई आणि विजय. आई पण येते? अगं आता मी येतोय म्हणल्यावर लगेच ती तयार झाली. बाबा पण अहो कशाला उगाच दगदग. अगं माऊ, लेकीला भेटायला यायला कसली आली दगदग. बरं तू बरी आहेस ना? हो बाबा. अगं फोन केला तर उचलत जा. अहो आता आपण जाणारच आहोत ना. सगळी चौकशी आत्ताच कशाला करताय? ठेवा फोन, तिला सुद्धा तयारी करायची असेल. झाली बघीची किरकिरी सुरू. ठेव फोन, आल्यावर बोला आपण. ठेव. काय म्हणाले गो बाई? आत्या, तुम्ही प्लीज यापुढे असा माझा फोन घेऊन कोणाशी बोलत जाऊ नका. हो हो, नाही नाही नाही, मारली पत्राला गाठ. नाही घेणारच नाही. पण आता तू एक काम कर फक्त. हा, जाऊन तिकडे त्या कमू समोर सांगायचं का कला त्या मला शिव्या द्यायला शिकवत होती पण मी शिकले नाही. हा, देवा चाल. अगे ए ऐक ऐक. काय गे, झाली का शिकवणी? हा, चालू आहे चालू आहे. चालू आहे. आता किती दिवस चालायची शिकवणी? बास झाली आता. चल परीक्षेला बसायचं डायरेक्ट. ये इकडे बस बस बस. चल खुर्चीवर बस 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 बस. पाठ टाक दिशी बस. विचार करू नको जास्त. आता तुझी डायरेक्ट परीक्षा. पहिला पेपर कोणचा माहितीये का? धमकी. धमकीचा पेपर. काय म्हणते कमू, ऐक, भांडणाने सुरुवात कर. कसं आहे अजून तर तयारी व्हायची. काय तुला काय करायचंय? तुला मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय का ग? शिकवणी घेतली, काम संपलं ना. मी काय परीक्षा घ्यायची ते बघते.
कळलं का? ए फोन उचल उचल उचल, पटापट उचल उचल. मी सांगते त्या नंबरवर फोन लावायचा आणि डायरेक्ट सुसाट धमकी देऊन टाकायची. सांगायचं आपल्या एरियात दिसायचं नाही, असं धमकवायचं आणि त्याला एरिया सोडून निघून गेला पाहिजे. हार मारायची नाही. कोणाची सून आहे माहितीये का तू? 22 अटेम्प्टची सून. लागायचं कामाला. हे परीक्षेच्या आधी काय बोलतायत ग? ते काहीतरी म्हणतात बाई. मी पण कोणाला विचारते अडाणी माणसाला, तिथे विचारून काय फायदा आहे? हा, ते परीक्षेसाठी शुभेच्छा. लाव फोन, लाव पटापट लाव. मला नाही जमणार. काय? अगं ए बाई कस्तुरी, प्रयत्न करायचा म्हणजे जमतं. आत्या मी सांगितलं ना मला नाही जमणार. ठीक आहे, मग मी शिकवते तुला. मी शिकवते. दे फोन, दे दे फोन. मम्मी मला करायचंच नाहीये हे, प्लीज. जेवायला नाही मिळणार. चालेल. आई बापाचा दिवस रात्र दुपार उद्धार होणार तुझ्या. अगं बाई कस्तुरी, अगं तिच्या नादी नको लागू. भल्या भल्यानं नमवलंय तिनं. माझ्या बाबांनी काय बिघडवलंय हो तुम्ही? बिघडवलंय ना, लई बिघडवलंय. एवढा मोठा संस्कारांचा डोंगर उठून आमच्या डोक्यावर ठेवलाय तुझ्या बापानं. काय करायचं त्याचं? हा, कुठं लोणचं घालायचं त्याचं? आमचं घर कसं आहे माहितीये का? आई बापानं शिकवलं नाही का तुझ्या? सासरच्या चालीरीती शिकायच्या म्हणून. तुला बदलवलं नाही ना, तू आम्हाला बदलवायला निघशील. घराचा आश्रम करून टाकशील. या आश्रम नाही, हा आधीच सांगते, आश्रम आणि ये घर याच्यामध्ये फरक आहे. आश्रमामध्ये दान येतंय, या घरामध्ये खंडणी येते आणि ती खंडणी मागावी लागते. त्यामुळं गप गुमान जी परीक्षा सांगितली आहे द्यायला ती परीक्षा द्यायची आणि तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. उचल फोन आणि लाव आत्ताच्या आत्ता धमकी देऊन टाक त्याला. नाही मम्मी मला नाही जमणार. ए तुझ्या काकाला पण जमल, कळलं का? मला सांगते नाही जमणार म्हणून. हॅलो, करे पोरांनी एकदा सांगितलेलं कळत नाही वय? आता जर हो म्हणाल नाहीच ना तर तुझ्या पोराला क्लासला घ्यायला निघालायस ना, माग ट्रक दिसतोय का ट्रक? आता जर हो म्हणाला नाहीस ना तर त्यो ट्रक तुझ्या गाडीवरनं जाऊन गाडीचा तुझा चुराडा होतो की नाही ते बघ. ए चल ठेव पण. काय आईनं शिकवलं नाही घरात भांडी कशी सांभाळायची, कशी वापरायची भांडी? शिकवलंय का काही? हा, बाप तरी हिचं पोलीस स्टेशन मध्ये असेल आणि आईला टीव्ही समोरून वेळच मिळत नसेल. काय तुझा भाव पण असाच आहे का ग? पाणी कम माझ्याकडे पाठव, असा ताल मी तयार करते ना, असा शिव्या हसडायला शिकवीन ना त्याला. एक काम करू का, तुझी ती साळे तिथला डॉन बनवून टाकू का तुझ्या भावाला? हा, मस्तपैकी वसुलीचा धंदा उघडून देते त्याला. छान वसुली करल म्हणजे लई पैका येईल हातामध्ये. काय मम्मी आता निदान बाबांसमोर तरी मला असं काही बोलायला सांगू नका. काय म्हणाली? काय ह्यांच्या समोर? ऐकलं का? काय म्हणाली यांच्या समोर? तू ज्या वर्गात भरती झाली ना त्या शाळेचे हेडमास्तर आहेत ते, कळलं का? त्यांनीच आम्हाला शिकवलंय कशा शिव्या हसडायच्या, कुठल्या शब्दावर जोर असला पाहिजे, कशा खणखणीत शिव्या समोरच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. समद शिक्षण या हेडमास्तरानं घेतलंय आमचं. म्हणते आता यांच्या समोर शिव्या द्यायला लावू नका. कस्तुरी, अगं बाई कमू जे सांगते ते बोल आणि मोकळे होणं पटकन. तू तरी कशाला कटकट करतेय? आत्या, माझ्या तोंडून असे शब्द बाहेर पडू नयेत म्हणून माझ्या बाबांनी आयुष्यभर कष्ट केलेत. ते सगळं मी एका दिवसात वाया नाही जाऊ देणार. माझ्या बाबांची मान खाली जाईल असं मी काहीही करणार नाही.
आणि मला खात्री आहे बाबांनी सुद्धा माझ्या बाबांचा असा अपमान होऊ दिलाच नसता.